सांगा 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 आज काय बनवायचं तर असं म्हणताच क्षणी कुटुंबातल्या सर्व मंडळींच्या तोंडात फक्त एकाच रेसिपीचं नाव, ते म्हणजे आमरसपुरीचं. ह्या रेसिपीचं फुल डिटेल व्हिडिओचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आणि तसं आमरसपुरी बनवणं काही फार अवघड नाहीये. तुम्ही जर काही टिप्सना फॉलो करून जर आमरसपुरी बनवाल ना, तर पहिल्या प्रयत्नातच हा बेत तुम्हाला जमून जाईल. जसं की मी म्हटलं की आमरसपुरी बनवणं काही फार अवघड नाहीये, पण बऱ्याचदा काय होतं, आमरस बनवल्यानंतर आमरसचा जो कलर आहे तो हलकासा काळा दिसू लागतो. असाच काहीसा प्रॉब्लेम पुऱ्यांबरोबरही होतो. पुऱ्या बनवताना पुऱ्या ज्या आहेत त्या टम्म अशा फुगत नाहीत, थोड्याशा वातड बनतात. हा प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असेल ना, तर एकदा माझी रेसिपी जरूर पहा. पहिल्याच प्रयत्नात घट्टसर सुरेख रंगाचा असा आमरस आणि मऊसूत टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या बनून तयार होतील. आणि जर तुम्हाला माझा हा आमरस पुरीचा जो व्हिडिओ आहे तो जरा जरी आवडला असेल ना, तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.